नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, भरपूर दिवस झाला आपण फोर व्हीलरचा व्हिडिओ बनवत होतो, तर आज तुमच्यासाठी स्पेशल टू व्हीलरचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. एकदम कमी किमतीत आणि ॲव्हरेजवाल्या गाड्या तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तुम्ही म्हणाल कोणकोणत्या गाड्या बघायला भेटणार? स्प्लेंडर झाली, ज्युपिटर, ॲक्टिवा आणि तुमच्यासाठी बुलेट देखील आजच्या व्हिडिओमध्ये अवेलेबल असणार आहे. तर आज आपण आलेलो आहे पिंपरी चिंचवडमध्ये, पिंपळे सौदागर या ठिकाणी सिद्धिविनायक मोटर्समध्ये. पंकज सर जोडले गेले. भरपूर दिवसानंतर पंकज सर व्हिडिओ येतोय. तर आपल्या प्रत्येक मित्रांसाठी कोणकोणत्या गाड्या आणल्या आहेत? आपण आता ऍक्टिवा, स्प्लेंडर, पॅशन, शाईन, बुलेट भरपूर व्हरायटी मध्ये गाड्या आणलेल्या आहेत. आपल्याकडे लो बजेट पासून हाय बजेट पर्यंत सगळ्या गाड्या आहेत. तर तुम्हाला आपण जर ज्या आहेत त्या पुण्यामध्ये आपण लोन फॅसिलिटी अवेलेबल करून दिलेल्या आहेत फक्त पुण्यासाठी. बरं, आणि अदर जिल्ह्यामधल्या कोण बघत असेल त्यांच्यासाठी? बाहेर जर पुण्याच्या बाहेरील जर कस्टमर असेल तर त्यांना आपल्याला कॅश मध्ये गाडी घ्या. आपल्या इथं गाड्यांची किंमत कुठून चालू होते? 25,000 आपल्या गाड्यांची किंमत आहे. 25,000 पासून 1.5 लाखापर्यंत गाड्या आहेत आपल्याकडे. सगळ्या एकदम मेंटेन मेंटेन आपलं गॅरेज पण असल्यामुळे सगळ्या गाड्या एकदम व्यवस्थित खात्रीशीर आपण कस्टमरला देतो. बरं, आपलं लोकेशन बद्दल थोडं सांगून द्या. आपलं लोकेशन जे आहे ते पिंपरी चिंचवड शहरामध्ये शिवार चौक मध्ये आल्यानंतर सिद्धिविनायक मोटर्स म्हणून शॉप आहे. आपण स्क्रीनवर जो नंबर दिलाय, कोणाला लोकेशन जर नाही भेटलं, स्क्रीनवर जो नंबर आहे त्याच्यावर व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. तुम्हाला ऍड्रेस आणि गाडीचे फोटो सगळे भेटले जाईल. तर मित्रांनो, स्क्रीनवर नंबर आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला गुगल मॅपचा आणि ऍड्रेस तुम्हाला भेटून जाईल. तर पंकज भाऊ, एकदम कमी किलोमीटर चाललेले देखील आजच्या व्हिडिओमध्ये गाड्या असणार आहेत. नक्कीच आपण होंडा पासून बुलेट पर्यंत सगळ्या गाड्या घेऊन आलेल्या आहेत. ऍव्हरेज पासून सगळ्या गाड्या आहेत आपल्याकडे. तुम्हाला आपण सुरुवात करूया आपण गाड्यांची. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. आणि आजच्या व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर कमी किमतीत तुम्हाला गाड्या दाखवण्याचं काम आपलं आहे. तर HF डिलक्स आहे पंकज भाऊ, काय माहिती? हिरोची डिमांडिंग HF डिलक्स आहे. मॅकविल बटन स्टार्ट आहे. गाडीची प्राइस फक्त ठेवली आपण 55,000 रुपयाला ट्रान्सफर सकट. मॉडेल 2019 BX6 मध्ये गाडी अवेलेबल आहे. HF डिलक्स. ऍव्हरेज काय असणार साधारण? ह्या गाडीचं ऍव्हरेज 60 आहे. किलोमीटर 30,000 चालले फक्त गाडी. 30,000. 2019 मॉडेल, 30,000 किलोमीटर चाललेली आहे. कमी किलोमीटर चाललेली आहे. दुसरी HF डिलक्स 2020 ची HF डिलक्स आलेली आहे. 58,000 रुपयाला नावावर करून भेटेल गाडी. MH50 मध्ये आहे. ट्रान्सफर करून दिला आपण गाडी. तर करार पासिंग मध्ये ही देखील अवेलेबल आहे. ही पिंपरी चिंचवड रजिस्ट्रेशन मध्ये फुल मेंटेन. हो. नेक्स्ट आपण डिमांडिंग होंडाची युनिकॉर्न घेऊन आलेलो आहे. बरं, 2018 मॉडेल आहे. त्या गाडीची प्राइस ठेवली आपण 65,000 रुपये. 65,000. टायर वगैरे कंडिशन सगळं कंडिशन आहे. डिस्क ब्रेक वगैरे सगळे गाडीला. 65,000 रुपयामध्ये ह्या गाडीवर लोन होईल 50,000 रुपये. बाकीचं डाऊन पेमेंट. पुण्यामधलं जर कस्टमर असेल तर 50,000 रुपये लोन होऊन जाईल. गाडीवर येताना डॉक्युमेंट काय आणावं लागेल? आधार कार्ड आणि पॅन कार्ड लागेल फक्त. बाकी होऊन जाईल लोन मध्ये. चालते. नेक्स्ट ड्यूक आहे KTM ची. त्या गाडीची प्राइस फक्त 70,000 आहे. डिस्क ब्रेक वाली गाडी आहे. 390cc. फक्त प्राइस ठेवली 70,000 रुपये. फक्त 70,000. मॉडेल 2015 आहे. ओनर फर्स्ट ओनर. फर्स्ट ओनर मध्ये तुम्हाला ड्यूक भेटून जाईल. साधारण किलोमीटर किती झाले? 40,000 चालली गाडी. आणि किती सीसी आहे? ही 390cc आहे. 390. ड्यूक KTM अवेलेबल आहे. स्पोर्ट मध्ये गाडी हवी असेल तर 70,000 किमतीत मानसामान होऊन जाईल थोडंफार. साधारण बेस्ट डील काय राहील? आपण 65 ला देऊन टाकू गाडी. 70,000 ची 65 ला, म्हणजे 5,000 ला व्हिडिओ मार्फत आलं तर 5,000 नक्कीच कमी होऊन जाईल. नक्की. त्यानंतर होंडाची शाईन आहे. 2018 मॉडेल आहे. त्या गाडीची प्राइस ठेवली आहे 60,000 रुपये विथ ट्रान्सफर. 60,000 विथ ट्रान्सफर. हे पण मानसामान होऊन जाईल. नेक्स्ट पल्सर आहे. 2013 मॉडेल आहे. 30,000 रुपयाला नावावर करून भेटून जाईल. 30,000 ला? हो. फक्त 30,000? हो, फक्त 30,000. का हो एवढे कमी सर गाडी? 2012 मॉडेल असल्यामुळे आपण ट्रान्सफर करून 30,000 ला. लो बजेट पासून आहेत गाड्या आपल्याकडे. त्यानंतर स्पोर्ट बाईक मध्ये पल्सर 220 आहे. 2016 मॉडेल आहे. 55,000 रुपयाला जाईल. ती पण 55,000. ही 30,000. TVS कंपनीची ज्युपिटर आहे. 2019 मॉडेल आहे. 60,000 रुपयाला नावावर करून भेटून जाईल. याच्यावर लोन किती होऊन जाईल साधारण? 20,000 डाऊन पेमेंट, बाकी लोन होऊन जाईल. चाललेली किती? 30,000 फक्त. 30,000 चाललेली. ऍक्सिस आहे. 25,000 रुपयाला भेटून जाईल गाडी. 25,000. मॉडेल 2012 चाललेली किती साधारण? ही 35,000 चालली गाडी. 2012 मॉडेल आणि 35,000 किलोमीटर चाललेली. हो. तर 35,000 किलोमीटर चाललेली गाडी. का एवढी कमी किलोमीटर चालली गाडी? वापर नाही झाला आपलं, सोसायटी गाडी. बरं कंडिशन. त्यानंतर ज्युपिटर आहे 2019 ची. 60,000 रुपयाला जाईल. ही पण 60,000. ती किती? 60,000. तर चॉईस आहे. सिल्वर कलर हवा असेल सिल्वर घेऊ शकता. पर्पल मध्ये देखील अवेलेबल आहे. नेक्स्ट हिरो कंपनीची मेस्ट्रो गाडी आहे. 2016 मॉडेल आहे. ठीक आहे. 40,000 रुपयाला नावावर करून भेटून जाईल. 40,000. ऍक्टिवा आहे 2017 ची आहे. 50,000 रुपयाला येऊन जाईल. 50,000 पर लोन होऊन जाईल. लोन होऊन जाईल.
बरं, लोन कोणत्या इयर पासून चालू होणार आहे? आपल्याकडे लोन फॅसिलिटी जी आहे 2016च्या मॉडेल पासून सुरुवात आहे. 16च्या आतमधल्या मॉडेलला लोन नाही होत. बरं, डॉक्युमेंट काय आणायचंय? आधार कार्ड आणि पॅन कार्ड, फक्त पुण्यातल्या कस्टमर साठीच लोन फॅसिलिटी अवेलेबल. आणि कॅश टू कॅश असेल तर पूर्ण महाराष्ट्रात आपण कुठं पण गाडी सेल करू शकतो कॅश मध्ये असेल तर. त्यासाठी काय डॉक्युमेंट कॅशसाठी? आधार कार्ड पॅन कार्ड सेम. बरं, चालेल. ऍक्टिवा 2017ची ऍक्टिव्ह आहे, 50 ला होऊन जाईल नावावर करून. 50 किमतीत माणसाला होऊन जाईल थोडं. बरं, नेक्स्ट ऍक्टिवा. ऍक्टिव्हा 2015ची ही 38,000 रुपयाला नावावर करून भेटून जाईल. फुल मेंटेन. हो, बटन स्टार्ट आहेत सगळ्या गाड्या आपल्याकडे ज्या आहेत त्या बटन स्टार्ट आहेत. त्यानंतर 19ची ऍक्टिव्ह आहे, 6G मॉडेल आहे, 60,000 रुपयाला जाईल. वेस्पा 2019ची 60,000 रुपयाला येऊन जाईल. ड्यूट हिरोची ड्यूट आहे, 40,000 रुपयाला येऊन जाईल. 17चं मॉडेल. 17चा मॉडेल. आणि ही किती चाललेली साधारण? ही 35,000. 35,000. होंडाची शाईन आहे, डिस्क ब्रेक मध्ये गाडी आहे, 2018चं मॉडेल आहे, 60,000 रुपयाला नावावर करून भेटेल. ह्याला ऍव्हरेज काय असेल साधारण? तिला 60चं ऍव्हरेज आहे शाईनला. बरं, चालेल. शाईन पुढची. लेटेस्ट मध्ये शाईन घेऊन आलेले 2021चं मॉडेल आहे, 72,000 रुपयाला नावावर करून भेटेल. 72,000. आणि आपल्या प्रेक्षक मित्रांसाठी किती? 70ला देऊन ठेवतो. 2,000. आणि त्यात पण जरा कमी होईल अजून. होऊन जाईल, येऊन द्या कस्टमर. आपण तर कमी जास्त ह्याला करून देऊ. काय म्हटलं, मॉडेल कसं आहे? 2021. 2021 मॉडेल आहे. साधारण शोरूमची प्राइसिंग काय असेल याची? ही 1,10,000 रुपयाला नवीन, 40,000 रुपयाचा फरक. चालेल. पुढची शाईन. होंडाची शाईन आहे, 16चं मॉडेल आहे, 55,000 रुपयाला येऊन जाईल. ह्यात पण मानसमान होऊन होऊन जाईल. पुढची शाईन. नेक्स्ट 2016चीच आहे, सेम प्राइसला आहे, 55,000 रुपये. दोन्ही शाईन 55 आहेत. मॉडेल पण 2016चे. चालेल. नेक्स्ट टीव्हीएसची अपाची आहे, डिस्क ब्रेक मध्ये, 2018चा मॉडेल आहे. ह्या गाडीची प्राइस ठेवली आपण 65,000 रुपये. चालेल. HP डिलक्स. एचएफ डिलक्स 2020ची आहे, 60,000 रुपयाला येऊन जाईल. 60,000 मध्ये तुम्ही पाहू शकता स्टॉक मध्ये शाईनचा लाईन बघू शकता. त्यानंतर 3 या इकडं. HP डिलक्स आहे. ऍव्हरेज मध्ये पण नक्कीच चांगल्या गाड्या आहेत आणि कमी किलोमीटर चाललेल्या आणि एकदम बेस्ट प्राइस मध्ये दिलेल्या आहेत गाड्या. सर्वात स्वस्त टू व्हीलर आपण किती हजारात विकलेली? पहिली आपण सर्वात 9,000पासून सुरुवात केली होती टू व्हीलरची. आता भरपूर स्टॉक आहे. आता नेक्स्ट गाडीकडे आपण वळूया. 2012ची ऍक्सेस आहे, ह्या गाडीची प्राइस 30,000 रुपये ठेवलेली ग्रे कलर मध्ये. 30. हा, त्यात पण माणसं म्हणून जाईल. पुढची. ही एक 12ची आहे आणि ही 15ची आहे. बर, ही गाडी जाईल 30ला, ही जाईल 35ला. दोन्ही आणि ब्लॅक कलर मध्ये गाड्या आहेत. तर MH11 सातारा पासिंग मध्ये तुम्हाला गाडी भेटून जाईल. आणि एक 2015ची MH14 मध्ये. आणि ही कधीच आहे? ही 2012ची. बरं, किमतीत मानसमान होऊन जाईल. मित्रांनो, आता मोस्ट डिमांडिंग बुलेट फार मागणी असते आणि मार्केटमध्ये भेटत देखील नाही. तर पंकज भाऊ, बुलेट आहे काय माहिती असणार आहे? 2016चं मॉडेल आहे, क्लासिक डिस्क ब्रेक वाली गाडी आहे. बरं, फक्त 1,40,000 रुपयाला आपण ट्रान्सफर करून देणार आहे गाडी. किती? 1,40,000. 1,40,000 मॉडेल. 2016 फर्स्ट ओनर मध्ये गाडी. चालेल. नेक्स्ट FZ आहे, 2019चं मॉडेल आहे. हम्म. ही जाईल 75,000 रुपयाला. चॉईस नंबर आहे, 0031 नंबर आहे गाडीचा. डिस्क ब्रेक वगैरे टॉप मॉडेल आहे गाडी. नेक्स्ट गाडी जी आहे KTM आहे, 2016चं मॉडेल आहे, 1,10,000 रुपयाला येऊन जाईल. 1,10,000. आणि हीच गाडी जर शोरूमला घ्यायला गेलं तर काय प्राइसिंग ही राहील? 2.5 लाख रुपयाला नवीन गाडी आहे. आपण निम्म्यापेक्षाही स्वस्त गाडी देत आहे. तर 1,10,000 यात पण मानसमान होऊन जाईल. व्हॅल्युएशनच्या हिशोबाने लोन किती होऊन जाईल याच्यावर? हिच्यावर लोन होऊन जाईल 70 ते 80,000 रुपये. 30,000 रुपये डाऊन पेमेंट राहील. 30,000 डाऊन पेमेंट केलं तर पुणे सिटीसाठी तुम्हाला लोन सुविधा होऊन जाईल. ॲव्हेंजर आहे, 2012चं मॉडेल आहे, 35,000 रुपयाला जाईल. मॉडेल 2012. 35,000 मध्ये तुम्ही ॲव्हेंजर घ्यायची असेल तर नक्कीच घेऊ शकता. आणि मी स्टार्टिंगला आलो तेव्हा ऐकलं डॉक्टर यूज गाडी. हा, डॉक्टर यूज गाडी. त्यानंतर स्प्लेंडर आहे, बटन स्टार्ट मध्ये, ऍव्हरेज वाली गाडी आहे, 2018चं मॉडेल आहे, 55,000 रुपयाला नावावर करून भेटून जाईल. मानसमान होऊन जाईल थोडं. त्याच्यावर लोन होऊन जाईल. होऊन जाईल. चालेल. ॲव्हरेज काय आहे साधारण गाडीचा? ऍव्हरेज 60चं ऍव्हरेज आहे हिरो होंडाच्या गाडी. 2022ची लेटेस्ट मध्ये गाडी घेऊन आलेलो आहे. त्या गाडीची प्राइस ठेवली आपण 75,000 फक्त. बर. त्यानंतर ऍक्टिव्ह आहे 4G, 2017चं मॉडेल आहे, ही जाईल 55,000 रुपयाला. बर. 2021ची गाडी आहे, 68,000 रुपयाला. दोन्ही 21च्या गाड्या आहेत, दोन्ही 68,000 रुपयाला येऊन जाईल. तर 14चं मॉडेल आहे, 50,000 रुपयाला नावावर करून भेटेल. पूर्ण स्क्रॅचलेस गाडी आहे, सोसायटी यूज आहे गाडीचं, एकदम कंडिशन गाडी. त्यानंतर होंडाची शाईन आहे, 2019चं मॉडेल आहे, 60,000 रुपयाला येऊन जाईल. 60,000 मध्ये. परत एकदा सर आपला ऍड्रेस आणि लोन सुविधा सांगून द्या. आपला ऍड्रेस पिंपरी चिंचवड मध्ये शिवार चौक मध्ये आल्यानंतर सिद्धिविनायक मोटर्स म्हणून रोड टच शॉप आहे. जर कोणाला ऍड्रेस नाही भेटला, स्क्रीनवर जो नंबर दिलाय, व्हॉट्सअपला जर मेसेज केला तर तुम्हाला गाडीचे फोटो आणि ऍड्रेस दोन्ही भेटून जाईल. आणि जे आपण व्हिडिओमध्ये किंमत सांगितली ते निगोशिएबल असणार आहे? हो, जे सांगितलं व्हिडिओमध्ये थोडंफार निगोशिएबल होईल, विथ ट्रान्सफर पण भेटून जाईल. त्यामुळे आपला कॉलिंग वगैरे टाइम? कॉलिंग टायमिंग जो आहे सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत. आणि ज्यांना लोन करायचं त्यांच्यासाठी डॉक्युमेंट? लोन करण्यासाठी आपलं पिंपरी चिंचवड मधला जर कस्टमर किंवा पुण्यामधला असेल तरच लोन होईल. पुण्याच्या बाहेरील कस्टमरला लोन नाही होणार. बाकीचे जे कस्टमर आहेत त्यांना कॅश मध्ये गाडी घेऊन जायला लागेल.
तर मित्रांनो हा होता आजचा आपला सिद्धिविनायक मोटर्सचा व्हिडिओ. तर कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर नक्की टू व्हीलर एखादी परचेस करू शकता. आजच्या व्हिडिओला शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओ सोबत लवकर. तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद.